उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत, केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सेना महाराज यांचा परिचयाचा नसला तरी अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. पुण्यस्मरण पुण्यतिथी कोणाची केल्या जात नाही. पुण्याचा संचय करणाऱ्याला पुण्यात्मा म्हणतात आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हटल्या जातं. पुण्याचा संचय करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी असते, पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा नसते. असं कोणीच म्हणत नाही अशोकराव आमचा बाप जास्त पिऊन ट्रकच्या मागच्या टायर खाली मेला, त्याची पाप तिथी एखाद्या बुवाची तारीख चुकून नाही. पुण्यतिथी. मग नेमकं पुण्य म्हणजे काय? गोपीचंदन लावणे, तुळशीची माळ, खांद्यावर पताक, ज्ञानबा तुकाराम, पंढरीची आळंदीची वारी ही पुण्याची व्याख्या नाही असा गैरसमज करून घेऊ नका. पण तेवढ्यावर पुण्याची व्याख्या थांबलेली नाही. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. असे परोपकारी जीवन जगणारे ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सत्यानंद स्वामीजी सरस्वतीजी महाराज त्यांच्या संबंधाने हा सोहळा आहे. अभंग सेना महाराजांचा आहे. असा एकही समाज नाही की ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही. शांत बस रे. प्रत्येक संताने आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. त्यांच्या त्या प्रमाणावर आपल्या लक्षात येईल. तुकोबाराय बरे देवा कुणबी केलो, पण शब्द आणलाच की नाही. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. नरहरी महाराज देवा तुझा मी सोनार, तुझा नामाचा व्यवहार. सावता महाराज आम्ही माळ्याची जात, शेत लावू बागायत. नामदेव महाराज त्यांनी थोडासा आटापिटा केला त्याच्यात, पण आणला शेवटी तोच. 1-2 मिनिट घेतो. तीर्थयात्रा करून सर्व संत मंडळी निळोबाराय वापस आली तेव्हा औंढ्या नागनाथाला मुक्काम झाला. जनाबाईनं सांगितलं नामदेवा अरे आज महाशिवरात्र आहे, योग आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृष्य जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमत्वे शिवरात्र. मग कीर्तन करा. औंढ्या नागनाथाला घडलेली घटना 750 वर्षापूर्वी नामदेवरायाने कीर्तन सुरू केलं आणि आत गाभाऱ्यामध्ये ब्राह्मण मंडळीचं शिव महिमनं चालू होतं. ते मागे पुढे हात करून स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः चित्ताभस्मलेपस्त्रगमिनुकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामयोमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडली कवर्दा झाला की त्यांचा पुढचा श्लोक विसरायचे. ते असं 2-3 वेळा झालं ना वैतागले. हे टाळ कुठ्यानं, कोणी परवानगी दिली तुम्हाला? चाल तेव्हा हाकलून दिलं. नामदेवरायाचं ठरलं होतं एक राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. माझा देव काही मंदिरा पुरता नाही. नामदेवराय घडलेली घटना औंढ्या नागनाथाला मंदिराच्या मागे आले आणि मागे येऊन कीर्तन सुरू केलं, पण जरा देवावर रागावून कीर्तन केलं. देवा तुझी मंदिरं कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग मी कीर्तनाला आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलाय कोणी? रागावून कीर्तन आहे. ही नदी न जात मोरे पंढरी ते राया, ही नदी न जात मोरे पंढरी ते राया, ही नदी न जात मोरे पंढरी ते राया, ही नदी न जात मोरे पंढरी ते राया. ऐसा तुमने नाम दर्द काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्द काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्द काहे को बनाया.
बनाया ऐसा तुम्हारे नाम धाय काय को बनाया हीन दीन जात मोरे पंढरी के राया हीन दीन जात मोरे पंढरी के राया रागावून कीर्तन हे तिथलं सांगतो आवड्या नागनाथाचं. ही नदी न जात मोरी पंढरी के राया ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. टाळ बिना लेकर नामा देवल में गया पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लख पुकारे जिधर जिधर नामा उधर देऊल ही फिरे फिरविले देऊळ जगा माझे. फिरविले देऊळ जगा माझे रामदेवा हाती दूध द्या ही घटना औंढ्या नागनाथाची. मी हिंदीतलं मराठीत आलंय सगळे लक्षात तुमच्या. जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे नाना बरण गवाउन का एक बरण दूध. तुम कहाँ के बम्मन हम कहाँ के सूद. मन मेरी सुई तन मेरा धागा केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढी वढाताण केली पण अभंग शिंप्यावरच थांबवला. हा प्रत्येक संताने आपापल्या समाजाबद्दलचा व्यक्त केलेला स्वाभिमान आहे. त्यात सेना महाराज सुद्धा आम्ही वारीक वारीक करू कशी का करेना पण वारीक शब्द आणलाच की नाही. पुन्हा एक प्रमाण सांगतो तुम्हाला. पाठ नाही मला पक्क माहीत आहे पण नन म्हटलं तरी चालेल. नावियाचे वंशी नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी. हा स्वाभिमान आहे. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संडी. ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर. हे तेव्हाच 2 प्रहर सकाळीपासून दुपारपर्यंत हजामती करायच्या आणि दुपारी आले ना आंघोळी केली नित्यनेम देवपूजा की पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मागुती जाण शिवू नये धोकटी. घरी गेल्यावर वाचा अभंग. पुन्हा नाही सकाळपर्यंत. आता रात्री 12ला दाढ्या करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याचा इलाज नाही पण हे तेव्हाच होतं. धंदा करी 2 प्रहर सेना महाराजांच्या वेळी. संत प्रत्येक समाजात आहे. प्रत्येक समाजातील संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. पण लक्षात ठेवा संत समाजापुरता नाही. तर त्यांना म्हणता आलं असतं अवघाचे तालुका सुखाचा करीन उपवाशी मारीन भोवतालचे. अवघा तालुका नाही अवघाची संसार याला महात्मा म्हणतात. महान आत्मा यस्से सहा. ज्याचा आत्मा मोठा म्हणजे ज्याचा बोध व्यापक. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणची जहाला. तसे अशोकराव सेना महाराज महाराष्ट्रातलेच पण 7 पिढ्यापासून त्यांचे पूर्वज तिकडे गेले. बुंदेलखंड MP मध्ये राजाच्या पदरी सेवा. सेना महाराजांचे वडील देवीदास न्हावी समाजाचे संत पण आडनाव वैद्य. सेना देवीदास वैद्य. बस जमलं. नुसतं एवढं तर लक्षात ठेवा. जसं तुकाराम बोल्लोबा मोरे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे सगळं संत माहिती आहे तुम्हाला पण हे अशी नावं सांगतो मी. विठ्ठल सेना महाराजांचे वडील देवीदास आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे गुरुबंधू आहे. रामानंदांकडे शिकायला होते. रामानंदाकडे कोण हे नुसतं लक्षात ठेवा दोघंही. आणि रामानंद दररोज पाठ संपताना एक वाक्य वापरायचे. बाबा
अरे आता सध्या देव महाराष्ट्रात आहे, 750 वर्षापूर्वीचा. कधीतरी जाण त्या विठ्ठलाचं एकदा दर्शन घ्या. हे वाक्य रोज रोज वाक्य वापरायचे. काय खेळत रे तू खाली? या इकडे इकडे या. तिथे काय फुलंही असतात ते चिडतात काय. पकवा सरकतो का? हा बसू दे त्याला. पण तिथे फुलं खेळत बसते ते खाली. ते नेमकं ते दोघंच दिसतात मला. समाज दिसत नाही, हे इथले दिसते त्याचं. म्हणून असे हाताची घडी. हां बस, हात मोडायचे नाही आता. साहेब उभे आहे नाही तर मग विठ्ठल विठ्ठल. रोज ही वाक्य अशोकराव, रोज एकदा तरी जाऊन त्या विठ्ठलाचं दर्शन जीवनामध्ये घ्या. आता देव महाराष्ट्रात आहे. विठ्ठलपंत महाराष्ट्रात आले, पुन्हा संसारात पडले, 4 मुलं झाली. सगळ्या इतिहास तुम्हाला पाठ आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. देवीदास राजाच्या पदरी सेवा, त्यांना सेना नावाचा मुलगा झाला. आणि रोज सेनाला सांगायचे, सेना अरे माझे गुरु रामानंद गुरुबंधू विठ्ठलपंत आहे महाराष्ट्रातले. आमचे गुरुजी म्हणायचे एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जा महाराष्ट्रात. पण कार्यव्यापामुळे जाता नाही आलं सेना. माझी इच्छा तू पूर्ण करायची बरं का सेना. बाप सांगतोय. शेवटी वडिलाचं प्राणोत्क्रमण होण्याची वेळ. सेना महाराजानं मांडीवर डोकं घेतलं आपल्या बापाचं. डोळे भरून आलेले वडिलाचे. रडताय बाबा. बेटा मला नाही रे पंढरपूरला जाता आलं कार्यव्यापामुळे. फक्त मला वचन दे, एकदा तरी पंढरपूरला जाईल म्हणावं. जाईल बाबा. आणि हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. तू पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो. आणि प्राण सोडला बापानं. परंपरेनं राज दरबारातली सेवा सेना महाराजाकडे आली. तो रामसिंह क्रूर स्वभावाचा राजा होता. त्याला कोड होती अंगाला. त्याच्यामुळे तो तापायचा, चटके सहन होत नव्हतं म्हणून कोणावरही राग काढायचा. आता सेना महाराज त्या दरबारात सेवा पण नाही जाता आलं कार्यव्यापामुळे. पण बापाचं एक वाक्य लक्षात ठेवलं अशोकराव. पांडुरंगाच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची तो सेवा करतो. म्हणून झेंड्यावाले वारकरी त्या प्रांतात गेलेले बघितले की घरी आणावं सेना महाराजांनी. त्यांना त्यांच्या हजामती कराव्या, आंघोळ घालावी, जेवण द्यावं, यथाशक्ती दक्षिणा देऊन वाटे लावायचा हा उपक्रम चालू. एकदा वारकरी आले, सेना महाराज हजामती करू लागले. आणि राजा रामसिंहाला दाढी करण्याची लहर. जा रे बोलवा सेनाला. ते सेवक पडतच आले. पत्नी बाहेर होती. सेनाला बोलवलं. राजाने हजामत करायची म्हणतात. ती बिचारी भोळी बाबळी. अहो ते पंढरपूरचे वारकरी आलेत ना विठ्ठलाचे भक्त, त्यांच्या हजामती चालू आहे. त्या झाल्या बरोबर पाठवते. सेवक वापस आले. खरं सेना आला नाही. ते वारकरी आले म्हणतात. वारकरी कोणी पंढरपूरचे, त्यांच्या हजामती चालू आहे. त्याची बायको म्हणली त्या झाल्यावर पाठवते. सेनाचं वर्चस्व सहन न होणारे काही दरबारात विरोधक होते. त्यांना आयत कोलीत मिळालं. शेपारलाय तो. इथून सुरुवात केली त्यांनी. एवढं रॉकेल वतलं. तुमच्यापेक्षा कोण मोठे लागले ते वारकरी झेंड्यावाले. तुम्हाला डावलून त्यांच्या हजामती. हे आगीत रॉकेल. तो आधीच रागीट होता. जा त्याला फासावर द्या. एवढा शब्द वापरल्यावर पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या सेनाला फाशी कशाबद्दल? माझ्या वारकऱ्याच्या हजामतीन सेवा केल्याबद्दल फाशी. क्षणार्धात जगाचा बाप सेना न्हावी झाला. ते VIP धोकटी होती. हे नीट ऐका. कारण जनरलवाल्याची वेगळी होती आणि राजाच्या हजामतीची VIP धोकटी होती. देवानं काढली. पडतच आले. आल्या आल्या साष्टांग दंडवत घातला त्या रामसिंहाला.
चुकलं सरकार, पुन्हा असा अपराध घडणार नाही, एवढ्या वेळेला माफ करा, पुन्हा उशीर करणार नाही मी, एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा, कामावरून कमी करू नका, लेकरा बाळा आहेत, मला भीक मागावं लागेल. आणि हजामत सुरू केली. याला काय माहिती माझे हजामत कोण करतोय? कोण? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात, ज्याच्या पुढे 33 कोटी देवता बारीला आहे तो माझी हजामत करतो. कल्पना नाही राजाला. पण एक नवल घडायचं अशोकराव, ते पाणी लावायची वाटी असते, आता ते तणनाशक निघलं. तेव्हाच भारतीय बैठक होती ना, ते वाटीतलं पाणी लावायचा देव कोणाला? राजाला. पाणी लावून झाल्यावर निरोबा राय राजा हळूच वाटीतल्या पाण्यात पाहायचा, तर त्याला पाण्यात देव दिसायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरे, वाटी माझी दिसे हरे, वाणी माझी दिसे हरी, वाणी माझी दिसे हरी, वाणी माझी दिसे हरी, वाणी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले परे, वाटी माझी दिसे हरे, वाटी माझी दिसे हरे, वाटी माझी दिसे हरे. ओ कैसे नवल झाले, वाणी माझी दिसे हरी, वाणी माझी दिसे हरी, वाणी माझी दिसे कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीतल्या पाण्यात राजा बघायचा तर त्याला पाण्यात देव दिसायचा. पुढं बघितलं तर शेणा, वाटीतल्या पाण्यात देव. पुढं पागल झाला राजा, पागल झाला. आणि मग ते अजामत झाल्यानंतर ते दाखवतात. आता फिट असतो सलूनमध्ये आरसा, पूर्वी दाखवायचे. सेना महाराजांनी दाखवला म्हणजे ते काही कमी जास्त सांगा सरकार, मी तिथंच होतो म्हणून सांगतोय. अरे ते वक्त्याला एकरूप होऊन कीर्तन करावं लागतं, मग मजा येते. हां, काही कमी जास्त. आणि जेव्हा अशोकराव राजानं आरशात बघितलं, रूप पाहता दर्पणे, रूप पाहता दर्पणे, कमी जास्त पहा. आरशात पाहिलं राजानं, रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्र पाणी,
पागल झाला राजा. आरशात देव दिसतो, पुढं सेना. वाटीतल्या पाण्यात देव, पुढं सेना. पागल झाला. शेवटी हजामत झाल्यावर सेना महाराजांच्या रूपातले देव म्हणले, सरकार अजून 1 तास शिल्लक आहे माझ्याकडे. तिथलं सांगतोय मी. मग मालिश करून देतो मी. आणि मग मालिश सुरू केली राजाची. हात लागल्याबरोबर कोड गेली. ती कोड होती अंगाला. हात लागल्याबरोबर. का हात कोणाचा आहे? अरे वैद्याचा हात लागला तर आजार संपतो. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीचा निवास. कोड गेली आणि त्याला एकदम शीतलता प्राप्त झाली. राजा म्हणला, सेना इतके वर्ष हजामती करतो पण एवढा फायदा नाही झाला व कधी. अरे हे माझी कांती चकाकायला लागली. कोड होती जन्माची, सोन्यासारखं शरीर झालं आणि शीतलता प्राप्त झाली. तुझ्या हातात काहीतरी जादू आहे. सेनाच्या रूपातले देव म्हणले, जादू कशाची सरकार? काडी मोडायला आणि कावळ्या उडायला. तसा तुमचा आजार जायला आणि माझा हात लागायला. नाही बाबा, मी आज तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे. सोन्याच्या वंजळभर मोहरा आणल्या राजानं. हात धरले सेनाच्या रूपातल्या देवानं. नाही मी काय केलं सरकार? माझं कर्तव्य केलं. नाही मी प्रसन्न आहे. हो नाही करता करता वंजळभर मोहरा सेना महाराजांच्या धोकटीत टाकल्या. धोकटी उचलली देवानं. जिथून आणली होती VIP तिथं नेऊन लटकवली. इकडे वारकऱ्याच्या हजामती झाल्या आणि बायको म्हणली, ते सेवक आले होते राजाचे, हजामत करायची म्हणले राजाची. तू काय म्हणली? हादराच बसला सेनाराज. मी म्हणलं त्या वारकऱ्याच्या हजामती चालल्या, हजामती करतोय माझा पती, त्या झाल्या म्हणजे पाठवते. काय करून बसली? आधीच ते गरम डोक्याचं आहे. तशीच घाईत झोकटी उचलली. जो खरा सेना पळत आला. राजाला दंडवत. काय झालं सेना? काही नाही, उशीर झाला, क्षमा करा. म्हणजे तुमची हजामत करायला यायला उशीर. अरे तू आताच गेला. गरिबाची चेष्टा करू नका सरकार, मी आलो नाही. अरे तू आताच गेला सेना. माझी एवढी सेवा केली. हे बघ सोन्यासारखं शरीर चकाकायला लागलं. मला शीतलता प्राप्त झाली. कोड संपली. अहो माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो सरकार, मी आलो नाही. अरे तू आला बाबा. तुला खोटं वाटत असेल, नको म्हणत होता तरी वंजळभर सोन्याच्या मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या. एकदम सेना मांडी घालून खाली बसला. अशोकराव धोकटी उघडली, पाहिलं तर सोन्याच्या मोहरा. हुंदके देव देव रडू लागला. राजे म्हणले, का रडतो सेना? माझ्या बापाचे शब्द आठवले सरकार. मरताना माझा बाप देवीदास म्हणाला होता, सेना पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आज अनुभव आला राजे. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या जगाच्या बापानं तुमची हजामत केली. आता सेवेचा राजीनामा. आजपासून मी माणसाची सेवा करणार नाही, देवाची. आणि मग सेना महाराज महाराष्ट्रात आले. आल्यावर पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतलं अशोकराव. आणि मग महाद्वारात नामदेव महाराज भेटले. नमस्कार केला. आपण? मी इथलाच आहे, नामदेव शिंपी. तुम्ही? तसे आम्ही महाराष्ट्रातले, पण 7 पिढ्यापासून पोट भरायला गेलो तिकडे बुंदेलखंड. रामसिंहाच्या पदरी सेवा आमचे वडील देवीदास. आणि महाराष्ट्रातले एक संत विठ्ठलपंत. माझे वडील न विठ्ठलपंत हे गुरुबंधू. एकाच गुरुकडे शिकले, रामानंदाकडे. माझे वडील म्हणायचे, एकदा तरी पंढरपूरला दर्शनाला जा, पण कार्यव्यापामुळे येता नाही आलं नामदेवराय. पण 1 महिन्यापूर्वी एक घटना घडली. काय बाबा? मी वारकऱ्याच्या हजामती करत होतो आणि हा जगाचा बाप माझ्या मालकाची हजामत करत होता. सोन्याच्या मोहरा माझ्या धोकटीत निघाल्या. मी राजीनामा देऊन आलो. माझे वडील म्हणाले होते की माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे आळंदीला. 4ही अधिकारी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. तेव्हा आता विठ्ठलाचं दर्शन झालं नामदेवराय.
मला आता अलंकापूरला जाऊन माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हटल्यावर नामदेवरायाचं रडणं सुरू झालं. सेना, उशीर झाला तुला. म्हणजे 1 महिन्यापूर्वी सोहळा झाला, माऊलीनं समाधी घेतली, आता तुला दर्शन नाही मिळणार. आणि मग नामदेवाच्या गळ्याला बिलगू बिलगू सेना महाराज रडले. का रडतो बाबा? नामदेवा, मला विठ्ठलाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? जगावर अगणित उपकार. केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. देवाचं दर्शन झालं नसतं नामदेवा तरी चाललं असतं, पण माऊलीचं व्हायला पाहिजे होतं. का? केवढा केला उपकार. सहज शब्द आहे, सहज. बरं का बारड बाबा, केवढा केला उपकार. एवढा आणि केवढा शब्द जवळचे वाटतात, पण जमीन आसमान इतकं अंतर आहे. थोडी मजा पहा शब्दाची. एवढा इथं मर्यादा आहे आणि केवढा हा अमर्याद आहे. हे दोन्ही प्रमाण तुम्हाला पाठ आहे. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही संत आहे ना, मग गेला म्हणजे एवढा उपकार करा, माझा देवाला नमस्कार सांगा. एवढ्याला मर्यादा आहे, पण केवढा केला अमर्याद आहे. केवढा केला उपकार. उपकार करण्यामध्ये संतांचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी सबही इथं लागी सबणके करण, परहित लागी सबणके करणी. संत बिटप सरिता गिरिधरणी. संत, वृक्ष, नदी, पर्वत आणि पृथ्वी हे सगळे परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. समाजातून एखादा माणूस गेला, मांडीला लात लागली, नमस्कार नाही केला तर खालचं लाल डोळे करतं. दिसत नाही का माणसं तुडवत चालला? माणसाची लात माणसाला लागू द्या, माणसं सहन करीत नाही. थोडा विचार करा. 85 वर्षे आम्ही जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. परोपकार एवढंच तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते, पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं म्हणजे 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून समुद्राला जाईपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी आहे. नदी जिथून उगम पावते, नद्यांचं जन्मस्थान पर्वत परोपकारासाठी आहे. पर्वत हा नद्यांचा बाप आहे, नद्या पर्वतांच्या मुली आहे. म्हणून तर रामायणामध्ये, एकच मिनिट जास्त नाही, रामायणामध्ये राम जन्म दुपारी होणार होता अशोकराव, तर आनंद चौघाला सकाळी झाला. कोण चौघ? बनकुसुमित गिरिगन मणिया रास्त्रवई सकल सरिता अमृतधारा. बन पहिला आनंद वनाला, मण्याला, पर्वताला, वाऱ्याला. पहिला आनंद वनाला सकाळी झाला, जन्म दुपारी होणार आहे. विचारलं गेलं, जंगल आपको किस बात की खुशी? जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है वो तो 14 साल जंगल आने वाला है. पहिलं खुश झालं जंगल. मग वारा आनंदानं वाहू लागला. विचारलं, पवन आपको किस बात की खुशी? अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे त्याच्या शैवेत पठ्ठ्याचा हनुमान लागणार आहे, कारण वारा पप्पा आहे ना मारुतीचा. म्हणून म्हातारं खुश झालं, सकाळी वाहत होतं आनंदाने. नंतर मण्याला, तुम्हाला आनंद कशाचा? मणी म्हणाले, आमच्याच नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. मणी खुश झाले, वारा खुश झाला, जंगल, शेवटी पर्वत. बस एवढ्यासाठी घेतले मी आपलं पर्वत. पर्वतांना आनंद झाला. विचारलं, तुम्हाला कशा आनंद? पर्वत म्हणाले, आमच्या मुली सासरी गेल्या, पुन्हा आंबे रसासाठी बापाच्या भेटीला माहेरी आल्या नाही. कोण मुली? नद्या. नद्या पर्वतांच्या मुली आहे. मग आनंद कशाचा? आम्हाला लेकी भेटणार असल्याचा. म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार तो 14 वर्षे वनवासात जाणार, त्याची पत्नी रावण चोरणार, रावणासोबत त्याला युद्ध करावं लागणार, रावणासोबत युद्ध करण्यासाठी त्याला वानरं न्यावी लागणार लंकेत, वानरं लंकेत नेण्यासाठी समुद्रावर पूल बांधावा लागणार, समुद्रावर पूल बांधण्याकरता तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार. पर्वत म्हणून गिरी, इथे उल्लेख आहे, संत बिटप सरिता गिरिधरणी. पृथ्वी परोपकारासाठी,
नदी परोपकारासाठी अशोकराव, पर्वतही परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्यावर दगड मारा तुम्ही. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. काही काही बोर्ड असतं ते का लावणी जयाने केली जो, खांडावया घाव घाली दोघा, एकची सावली वृक्ष दे जैसा. भेदभाव नाही. ज्यानं झाड लावलं त्यालाही सावली, आणि जे कुऱ्हाड घेऊन तोडायला आलं थोडा वेळ तंबाखू खात सावलीत बसलं झाड मध्ये, ए बाई म्हणा ओठ, मलाच तोडणार ना, माझ्या सावलीत तंबाखू खातो, अजिबात नाही, त्यालाही सावली. जसे काही काही ग्रामपंचायतमध्ये बोर्ड असतात, कमानीवर लिहिलं असते अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे, आणि बाहेर पडताना ग्रामपंचायत आपले आभारी आहे. त्याच्यात बदल नाही. येणारं जाणारं कोणी असू द्या, बदल नाही. तमाशा मंडळ येऊ द्या तरी ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. दारू विकणारे येऊ द्या, ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कीर्तनकार येऊ द्या, ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. गाव झोपल्यावर रात्री चोरट्यांची टोळी येऊ द्या, ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत. बोर्डात बदल नाही. तमाशा करून तमाशा मंडळ निघालं तरी बोर्ड, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. पूर्ण कॅन मोकळ्या करून दारू विकणारं गेलं तरी बोर्ड आहे, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. कीर्तनकार कीर्तन करून निघाला, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. आणि पहाटे 3 वाजता सगळ्या तिजोऱ्या गावातल्या मोकळ्या करून चोरटे निघाले तरी बोर्डावर आहे, ग्रामपंचायत आपली आभारी. असं का लावणी जयाने केली जो, खांडावया घाव घाली दोघा, एकची सावली वृक्ष दे जैसा. तसं दृष्टांत आहे. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. खालून दगड मारला तरी झाड रागवत नाही, दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा झाडाचा स्वभाव आहे. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं झाडाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे नव्हे, त्याच्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावई खुंटे, आले घर जावई खुंटे, आले घर जावई कुंडे, आले घर जावई कुंडे, आले घर जावई कुंडे, आले घर जावई कुंडे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावई खुंटे, आले घर जावई ते तेवढ्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी. काही उपकार करतात अशोकराव, याच्यात 4 तुकडे पडतील. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार यानं त्याची गंज पेटवली, मग काही दिवसानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे कीर्तन चांगलं पाठ आहे तुम्हाला. याला म्हणतात अपकार्यावर अपकार. उपकार्यावर उपकार, यानं त्याला तंबाखू दिला, ते याला चुना देतं. हे तर सगळे कळलं जातात म्हणजे, कारण नुसता तंबाखू खाऊ नये अशोकराव, चुना पाहिजे. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. कलियुगीचा ही ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे. घरी गेल्यावर वाचा. हे त्याला तंबाखू देतं, ते याला चुना देतं. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, यानं त्याच्यावर चुन्याचा उपकार. यानं गंज पेटवली, त्यानं गोठा पेटवला. अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते बेंडकोळीला दया आली, विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता, टाकली उडी बेंडकोळी, अर्ध्या धारात पोहत पोहत तिकडून विंचूवाला पाठीवर घेतलं अशोकराव. परतीचा प्रवास सुरू झाला बेंडकोळीचा. विंचू बेंडकोळीच्या पाठीवर आहे. जोपर्यंत परतीचा प्रवास पाण्यातला आहे तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण आहे, हालचाल नाही. त्याला माहिती जीव धोक्यात आहे.
आणि जेव्हा बेंडकुळी काठाला आली विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्यावं पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली, 2-2 फूट उड्या मारायची बेंडकुळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. हे जवळजवळ कळलं तुम्हाला. गोठा पेटवणं, गंज पेटवणं अपकार्यावर अपकार, तंबाखू चुना उपकार्यावर उपकार, नांगी उतरताना मारली हे उपकार्यावर अपकार. कोणी उपकार्यावर उपकार करतात, कोणी अपकार्यावर अपकार करतात, कोणी उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार करतात. तुम्ही जरा विचार करा केवढे अपकार. आता कोणती दिंडी निघाली महाराष्ट्रात, 2 संतांचं भजन, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खोटं आहे का खरं सांगा. नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला आता गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळू दिलं. जरा विचार करा. झोळी फाडली, पडलेलं पीठ लातणी मातीत घासून काढलं, एवढा त्रास दिला तरी ग्रंथपूर्तीनंतर निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञानदेवा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. प्रसन्न आहे का गुरुजी? मग एकच, जन्मभर आम्हाला ज्यांनी त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. जरा विचार करा. जे खळाची खळ मरो नाही म्हटलं, जे खळाची व्यंकटी सांडो. एकदा निळोबाराय समर्थ रामदास स्वामी भिक्षेला आले. ती माऊली सारवत होती. तेव्हा सारवायची पद्धत होती बाबा. आता सारवणं संपलं. जुनी मंडळी आमच्या वयाची असेल ते खेड्यामध्ये ते कवितेत खेड्याचं वर्णन असायचं पूर्वी. कविता फुटे क्षितिची तांबडे जो न थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेळे, तरुण आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळा प्रभू साळवीती. पूर्वी महिलांचंही होतं. उठुनी गृहिणी लग बघा अंगणात, सडा संमार्जन करीत राहतात. सडा संमार्जन. आता जर 2022 मध्ये कवीला कविता लिहायची असली, सडा संमार्जन लिहेल का निळोबा? उठुनी गृहिणी लग बघा अंगणात, वल्या फडक्याने फरशा पुसतात. आहे काय दुसरं? ते समर्थ रामदास स्वामीजीच्या वेळेची घटना. ती सारवत होती मावशी, शेणा मातीचं ते सारवण. आणि समर्थ रामदास स्वामी भिक्षेला. भिक्षां दे. चांगला जाडजूड दिसतो, ऐत खाऊ कुठला. तसंच शेणा मातीचं पोतेर फेकून मारलं रामदास स्वामीला. रागावले नाही. श्रीरामाची इच्छा म्हणून पोतेरची भिक्षा स्वीकारली. त्या दिवशी उपवासी राहिले. दिवसभर श्रीरामाचं भजन केलं. मठात आले. पोतेर स्वच्छ धुतलं स्वामीने, सुकायला घातलं, त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. सायंकाळी त्याच्या वाती केल्या, त्या दिव्यात लावल्या, तेल घातलं आणि रामाच्या मंदिरात गाभाऱ्यात ते ओळीनं दिवे लावले आणि दिवे प्रज्वलित केले. वेळ संध्याकाळची. त्या दिव्याच्या प्रकाशात श्रीरामाची मूर्ती जेव्हा उजळून निघाली, रामदास स्वामीच्या डोळ्याला धारा लागल्या. श्रीरामा, जन्मात काही मागितलं नाही, मरेपर्यंत मागणार नाही, पण आज एक प्रार्थना आहे. ज्या मावशीनं मला हे पोतेर फेकून मारलं त्याच्याच वाती केल्या देवा. त्याचा हा परिणाम आहे की तुझा सगळ्या गाभारा प्रकाशानं उजळून निघाला. माझी एकच प्रार्थना आहे, असा प्रकाश त्या मावशीच्या डोक्यात पडू द्या. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सेना महाराज रडतात. पंढरपुरातलं दृश्य. नामदेवाच्या गळ्याला, संत नामदेवाच्या गळ्याला, नामदेव बाबा, नाही देवाचं दर्शन झालं असतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं झालं पाहिजे होतं का? केवढा केला उपकार, केवढा केला. कारण निळोबाराय देवाचे उपकार आहे, संताचे उपकार आहे. फरक आहे. देवानं गुह्य सांगितलं, एक लक्षात घ्या. त्यानं इति गुह्यतमम शास्त्र इदम उक्तम मया अनघ. तू निष्पाप आहे, तुलाच सांगतो, गुह्य शास्त्र. पण माऊलीनं ते प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले.
म्हणून जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही हे लक्षात ठेवा. आता थोडीशी वेळ घेतोच तुमची, आणि किती वाढली तरी 11ला नमस्कार करतो. आमच्या अशोक पाटलाला माहिती आहे आता 70 चालू आहे, पण कार्यक्रम 3 आहे बरं का. बारड बाबा सकाळचं कीर्तन, दुपारचं 2 ते 5 रामायण, पुन्हा रात्रीचं कीर्तन, 2-3 तास झोपायला मिळते. आज जेवायला मिळाल्यानंतर मग गाडीतच चपात्या. पण उद्या सकाळी शिर्डीला सकाळी 9 ते 11, 2 ते 5 आडगाव औरंगाबाद जवळचं रामायण, रात्री केजला कीर्तन, परवा सकाळी नगरला पुन्हा रामायण 2 ते 5, पुन्हा त्या मांदळे म्हणून गाव तिथे. हे 5-7 तास बोलतो फक्त. तुम्ही नका काळजी करू. ते आमचं ते कसं होतंय मलाही कळत नाही. पण इथे सुभाषराव इथे आलो ना, महाजनसागर पाहला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी, बारड महाराज हा वशिला लावत नाही. वस्तुस्थिती सांगितली, बसेल्याचं काय सांगते. निडोबारा गीतेत आहे ते गुह्ये, ज्ञानेश्वरीत प्रगट, दोनमध्ये हा फरक आहे. वेद 4 भूमिका, बरं सांगतोच 4 भूमिका. वेद डॉक्टर आहे, ज्ञानोबाराय आई आहे, भगवान आमचा बाप आहे, गीता हे औषध आहे. बाळ आजारी पडलं म्हणजे बापाचं कर्तव्य असतं. बाप त्या लेकराला घेतो, दवाखान्यात नेतो, वेळ कमी असल्यानं लगेच डॉक्टर तपासतो. वेळ कमी आहे ना, अमुक औषध घेऊन या, मग बाटली घेऊन येतो बाप. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, 70 रुपये काढा. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद डॉक्टर आहे, अहितापासून काळी तेही तर देऊनी वाढ नाही, श्रुती परवती मावली जगा, हे डॉक्टरची भूमिका वेदाची आहे. तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. मग बाप एका कडेवर बाळाला घेतो, एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची, फिरू नका फलत. आणि बाटलीला बाळाला घेऊन बाप घरी येतो, आईला सांगतो, हे बाटली हे बाळ, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको, आता ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. इथे काम बापाचं संपलं. दवाखान्यात काम डॉक्टरचं संपतं. औषधाची बाटली बाळ आईच्या ताब्यात दिल्यावर तिथे काम बापाचं संपतं. तिथून आईचं सुरू होतं. मग आई मांडीवर बाळाला घेते, एका हाती बाटली घेते, चमचा घेते. पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. तसं गीता हे औषध आहे. गीतारूपी औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील आहे. कृष्णरूपी बापानं हे बाटली आमच्या आईच्या ताब्यात दिली, ज्ञानोबारायाच्या. मग माऊलीनं पहिलं काय केलं, बाटलीचं सील तोडलं. संस्कृताची गाठी उडवून ज्ञान, संस्कृताची गाठी उडवून ज्ञान, मराठी गीताले, आईनं पहिलं बाटलीचं सील तोडलं. गीता ही औषधाची बाटली, त्याला संस्कृतचं सील तोडलं आमच्या आईनं ज्ञानोबारायाने. केली से मराठी
गीतादेवी आणि एक एक चमचा लेकराला पाजल्या म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या हे चमचे पाजलेच लेकराला. लक्षात घ्या. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखित चिटिका दीपिका वर्णिये लिखित चिटिका ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखित चिटिका ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखित चिटिका गीता हे 700 तोळ्याची सोन्याची लगड आहे, पण ज्ञानेश्वरी ही दागिने आहे. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी म्हणून केवढा केला. बस हे सगळे मी कशा भोवती फिरतो हे श्रोत्यांच्या लक्षात. केवढा केला देवापेक्षाही उपकार म्हणून केवढा केला उपकार. आता उपकार करणाऱ्याजवळ उदारता पाहिजे अशोकराव. अरे आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही, कारण आज्याला माहिती आहे नातवाला मंत्र शिकवला की माझा तंबाखू गेला, कारण याच्याकडे विंचू चावलेलं येतं. ते म्हणतं उतरवतो पण मला 25 रुपये दे, तेवढ्यात पुढ्यात तंबाखूच्या येतात त्याच्या. मग आपण नातवाला शिकवला मंत्र तर आपला तंबाखू गेला. म्हणून नाही तर आज्याचं प्रेम नातवावर जास्त असते, मुलापेक्षा नातवावर. सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. तरी एखादा कंजूष आजोबा असतो, मंत्र विंचू उतरायचा नातवाला शिकवत नाही. अरे आजोबा विंचू उतरायचा मंत्र नातवाला शिकवत नाही. भावसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी शिकवलं ते केवढे उदार तुम्ही संता, 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 उदार तुम्ही संता. माय बापच पावंता, राधे राधे. माय बापच पावंता, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. माय बाप पावंता, माय बाप पावंता, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. म्हणून उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार. सगळे बरोबर करू अशोकराव, पण सवय मलाही आहे. इथेही 8:45 सुरू केलं. हुशार मंडळी, हुशार आहे. बरोबर 11ला मोकळे करतो. तुम्हाला काही काळजी नाही, फक्त थोडासा त्रास देतो. हात वर करा, टाळ वाजवायचे नाही, माईकवर बोलायचं नाही, मृदंग वाजवायचे नाही. 5 मिनिट ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सत्यानंद स्वामी सरस्वतीजीसाठी भजन.